गोरी दिसली न गालात हसली की माझीच म्हणणार आहे तुम्ही. है पुरींचं अवघडच आहे पण का रे पोरांनो. तुम्ही एवढे जमले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले. अर्धे एकाच कामात आले. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची. काही फरक असतो. सख्खी बहीण म्हणून सांगते, कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. प्रसिद्धी बघून यायचं नाही. पंढरीच्या वाळवंटात गेल्यावर पांडुरंग प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही, भावना बघूनच देतो. प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग कोणाकडे कमी कोणाकडे जास्त, पण वैष्णवाचा अधिकार सारखाच. प्रत्येक माळकऱ्याचा अधिकार तेवढाच ज्याने निष्ठेने परंपरा जपली. आणि तुम्हालाही सांगते, वय आहे तोपर्यंत माळा घाला, है की नाही. नजर तरी चांगली होईल जरा. लय बेकार रे आपण. अहो पोरग गाडीहून पडलं तर लागलं का बघत नाही, कुठल्या पोरीनं बघितलंय का बघतंय. ते हाडूक मोडलं तरी जमतंय पण कोणी बघितलं नाही पाहिजे. इज्जत नाही, हाय का इज्जत घालायला. जरा नाव बिव मोठं करा, मग इज्जतीचा विचार करा. क्वाटरीसाठी कोंबडीसाठी साहेब साहेब म्हणणाऱ्या अवलादी झालोय आपण. काही राहिलं नाही आपल्या आयुष्यात. काय कमवलं आपण. अरे गावात तरी नाव पाहिजे कमीत कमी. दादांनो कष्ट लागतं त्याच्यासाठी. चूक तुमची बी नाही म्हणा. ह्यांनी कावा ज्ञानेश्वरी वाचल्या तुमच्या पदरात पडाय. हो म्हातारी माणसं निस्ती म्हणतात, पोरवाया गेली पोरवाया गेली आणि पोरवाया गेली. अहो पण बाबा का गेली. बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरवाया गेली. तुम्ही सप्त्याच्या मंडपाच्या मागं बरोबर फुकली हो. तुम्ही गुणाचे आहे की नाही. मारुतीच्या वाट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळले. ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली. तुम्ही गुणाची. थोडी पोरच वाया गेली हो. आता म्हाताऱ्या बायका कसं दारात बसल्या बसल्या, आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं माया असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, हिला काय झळ आहे, सगळं आयतं भेटलं. आणि तू काय करती, तू मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. तू गुणाची. हातभर वास होत्या मिसरीवाल्या म्हातारीचा. तसल्या तोंडानं नातवाचं मचामच मुक घेते. काय वाटत असेल त्या नातवाला ग. त्याला वाटत असेल मला मोठा होऊ दे ग म्हातारी, मग सगळा करता काढतो मी ह्याचा. अगं मला सांगा, तंबाखू भाजलेली काय आणि न भाजलेली काय. तंबाखू ती व्यसनते. काय लेकरांना शिकवणार आहे ग तुम्ही. इमानदारीनं सांगा माय, पहिलं लेकरू आईकडे गेलं की शांत व्हायचं. आजचं लेकरू आईकडे गेलं तरी शांत होत नाही. काय द्यायला लागतो. अजून तोंड घेऊन मोबाईल म्हणताय म्हणजे विल एक्सेप्टेड. मान्य आहे तुम्हाला. नसतं ग माय. आपल्या मातृत्वाची, कारुण्याची, वात्सल्याची जागा जर एक उपकरण घेत असेल तर आई म्हणून आपण हरलो नाही का ग. जर आपल्या घरात ज्ञानेश्वरी नाही तर कशाची श्रीमंती ग. जर आपल्या मुखात गाथ्याचे अभंग नाही तर कशाचं वैभव ग. माझ्या नजरेत प्रत्येक घरातल्या सदस्याचा एका चुलीवर स्वयंपाक बनणं म्हणजे सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. सगळ्यात मोठी श्रीमंती माझ्यासाठी घरात ज्ञानेश्वरी आणि गळ्यात माळ आहे. अरे भले मोठे बंगले असावे, 4 गल्लीत असावे, काय पेटवायचे का दादा. काय जाळायचं अशा बंगल्यांना. अरे समाधान असावं त्या घरात. आणि अजून तरी मला कुठेच हे अनुभवायला भेटलं नाही की नामाशिवाय समाधान मिळालं. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील ऐकिला. तरले तरती हा भरवसा नाम धारकाचा ठसा. लिहून देतो रे तुम्हाला. समाधान मिळेल पण विश्वास तर ठेवा. नका रे दादांनो. करा परमार्थ. सोडाय सगळं काही नाही बघा राहिलं दादा. आत्मीयतेनं सांगते तुम्हाला, धर्मासाठी जगा, देशासाठी जगा, संप्रदायासाठी जगा. बाकी सगळं असत्य बघा. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्या जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. कोणाच्याही नादी लागून असे व्यसन करत जाऊ नका. जे बापानं केलं ते आपण करावं असं काही नियम नाही. या वासना कुठलीच योग्य नाही. मग काय. नारद म्हणले देवाला देवा बायको. लक्षात आहे ना. लक्षात आहे का विषय. फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबली असती, गाव तर सोडायची नसती महाराज. नारद म्हणले देवाला देवा बायको. देव म्हणले हरकत नाही. देव नाही नाही म्हणत बरं का. देव म्हणले जिथं मी नाही ती तुमची. 16,106 घरं फिरले नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही.
सर्वागटी राम देहा देही. सगळीकडे माझा परमात्मा आहे, कुठे शोधणार तुम्ही? 16,107वं घर जांबुवंतीचं. अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचे. नारदांची इच्छा मनोमन या भेटाव्या. देव त्यांच्या संग फुगडी खेळत होते मायावी रूपानं. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? रुक्मिणी आई साहेब. तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी पाहिलं देव दिसतायत का? देव कुठंच दिसले नाही. नारदाच्या मनात लाडूच फुटले. नारद म्हणले अशी तशी नाही, पट्टराणी आपली. नारदांनी लांबनच हाक मारली, रुक्मिणी ओ. रुक्मिणी माता म्हणल्या रोज आई साहेब म्हणत होते, आज रुक्मिणी म्हणतायत. पिसाळले का काय? नारदा? नारदा नाही, तुमच्या नवऱ्यानं सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू, अशा हिशोबानं मी तुमचा पती, आणि जर अशा हिशोबानं मी तुमचा नवरा, तर नवऱ्याला एकेरी हाक मारणं हिंदू धर्मात पापाचं लक्षण मानलं जातं. इज्जतीत नाव घ्या, नारद राव म्हणा. काय म्हणा? नारद राव. रुक्मिणी मातेला कळलं हे भंगलंय, देवाने सुधरवायला पाठवलंय. सगळेच काम काय मुख्यमंत्री करतात का? मग बाकीचे दोन कशाला? आपलं सॉरी, मग रखमाईबाई कशाला? मी आपलं दुसरीकडे आलं महाराज. रखमाई लागतात ना, मग रखमाईकडे काम दिलं. देव जरा व्यस्त होते. रखमाई मातांना कळलं हे सुधरवण्यासाठी पाठवलंय. रखमाई माता प्रेमाने म्हणल्या, खरंय नारद राव तुमचं. असंही देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमीच येतं. तुमचा ना माझा राजा राणीचा संसार कसला भारी होईल. पण एक काम करूया, विधिवत लग्न करू. कारण असं योग्य नाही ना दादा. लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतील का? आपली घेऊन फिरायला कोणाच्या बापाची भीती आहे का? मग मी काय करते, देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची. चुकीचं वागायला नको धर्मात. मग काय करावं? मी विधीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. तोपर्यंत मी सगळी पाणी ग्रहणाची तयारी करते, लग्नाची तयारी करते. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदांना अशा कुंडात पाठवलं जे कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कुणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. अगदी सोपा शब्द आहे, लिंग प्रवर्तन. नारद पाण्यात गेले खरं, पण वर आलेच नाही. बालेगावकर वर आले नाही. वर आली उगच्या उगत धोतर गेलं, लुगडं आलं. चांगले नारायण नारायण करत होते. चिपळ्या गेल्या ना, बांगड्या आल्या, नतनी मोरणी झुंका, शिंडी गेली, लांब लचक वेणी आली. नारद म्हणले काहीतरी चुकलं काय की? सगळा बदल झाला. कवी महाराज सांगतात, नारद की तो भई नारदी. नारदांची नारदी झाली. चवळीच्या शेंगासारखी देखणी नार पाण्यातनं बाहेर आली. कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी त्याच वनात आलेला. त्यानं एवढी सुंदर स्त्री पाहिली, मोह आवरला नाही, वासना आवरली नाही. शिक्षाच द्यायची होती. तिच्याकडे पाहिलं आणि म्हटले, काय गोडच ग, चल तुझ्यासोबत विवाह करून तुला राणी बनवतो. नारदी म्हणल्या, तुला माहित नाही मी कोण आहे. ती म्हणला, गप्पे. राजा आता तो असा दष्टपुष्ट कुरुळी केस, काळा कुळकुळी, तिथं पिटी बांधलेली. नारदी म्हणल्या, मी आत्ताच निर्माण झाले. गप्पे. उडत उडत नेलं, बळजुबरीने विवाह केला. लय बायको करायची हौस होती, यांनाच बायको केलं. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. सप्ता नाही, पोरं झाली. थोडी नाही, 60 झाली. 60 हा 60 पोरं. नारदी म्हणल्या, धनी 60 बी पोरच वय. एखादी वारं घालाय तरी पोरगी असू द्या. पोरांचा काय भरोसा, सांभाळतील नाही सांभाळतील. 61वी मुलगी, कपिला षष्ठी. 61 लेकर. माय घरात 2 असले, जीव किती दमतो ग. देव 2 बी गुणाची देत नाही. 2 मध्ये बी पॅटर्न असतो. एक शहाणा असतं, एक येडा असतं. शहाणं सगळं ऐकतं, जे दुसरं असतं ना ते पाहुणं बघून उड्या मारत. त्याला माहितीये माणसात काय करते, निश्चित दात खाते, करते काय. पाहुणा गेल्यावर मार का खाणं होईना. माय 2 एवढी तरा, 61 किती असेल. नारदी म्हणली, एक खातं, एक उठतं, एक बसतं, एक झोपतं, एक रडतंय. असले जनावर सांभाळण्यापेक्षा मेलेलं बरं. कवर असते म्हणली संसार. कंटाळला जीव रातच उठला, कुंडात उडी मारली, जीव दिला, मेली नाही, जागेवर आली. शिंडी शिंडी
पुन्हा लुगड्यात होता. नारद म्हणले सुटलो काय, पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटविने पाण्याच्या बाहेर आले. गळ्यात तिनं आता चिपल्या. नारायण नारायण म्हणले हेलय बरं. रुक्मिणी आईसाहेब दारातच हार घेऊन उभा होता. प्रेमानं म्हणल्या नारदराव. नारद लांबनं म्हणले नगे. कशाचा नारदराव, रावच ठेवला नव्हता तुम्ही नारद. आईसाहेब आईसाहेब आईसाहेबच बरे. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं, फार चुकलं होतं 2-4 हाणायचं. 61 बाळातपणा तेवढी बरे कळा, फार सोसलं ग. मला खरं सांगते, मला हसू नारदांचं येत नाही. मला काळजी तुमची वाटते. शेवटी ते नारद होते, अधिकारी होते. त्यांचं एकदा चुकलं तर एवढं भोगावं लागलं. तुमचं आतापर्यंत किती बरं चुकलंय, कसं होईल तुमचं. पण काळजी करू नका दादा, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आजपर्यंत जे झालं ते झालं, इथून पुढे दृष्टी न फिरे. भगवंताशिवाय कुठं नजर जाता कामा नये, देवाशिवाय कुठं मन रमता कामा नये. एवढी अवस्था झाली ना विठ्ठला. आवडीचं काय घेऊन बसलात. तू सुंदर आहेस म्हणून मला तू आवडतोस हा भ्रम बाळगू नकोस. मला तू आवडतोस म्हणून तुझ्या इतकं मला सुंदरच काही दिसत नाही, ही माझी भावना आहे. लक्षात घ्या. तू सुंदर आहेस म्हणून आवडतोस का, नाही, तू आवडतोस म्हणून सुंदर दिसतोस. याचा विचार कर. प्रॅक्टिकली व्यावहारिक विचार करायला गेलं तर देखणं कोणाला म्हणावं, जो रंगाने गोरा अंगकाठीने चांगला, तसा तू सावळाच की रे विठ्ठला. पण मला माहित आहे तुझ्या दिसण्यापेक्षा तुझा स्वभाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु. तू म्हणजे कसा आहेस ना विठ्ठला, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. हे नामदेवरायांचे कोट अभंग. हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही. त्याला कुठ म्हणायचं महाराज. खोड करो. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? हा करा सप्ते. काय ढेकळं वेळ लागणार आहे माऊली. म्हणात कासव गीत गाय. कोण? कासव. आणि काय शिवरंजनी गातो? कासव म्हणतो दादा, त्याला बोलता नाही येते, त्याचा आवाज नाही, तो गाईल कसा? नाही, कलियुगात गातो. आम्ही खोटं नाही बोलत. लोक म्हणले महाराज आहात ना, आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकात जाईल. खोटं बोलणाऱ्याचे जात नाही. इथं खरंय, इथं कर्म कमीन बोभाटा जास्त आहे, ज्ञान कमीन अहंकार जास्त आहे, कर्ण कमीन सांगणं जास्त आहे. डोळ्याला तेच गोड लागते. आम्हाला खऱ्या फळापेक्षा शोकेसमध्ये सजवलेलं फळ जास्त लुभावतं. आमची अवस्था दृष्टीची अशीच आहे विठ्ठला. अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ साहेबांना दिला, पण फेसबुक जाम केला. दिलाच कशाला कळलं नाही मला. कोटीचा बंगला बांधला, बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. घरी गेल्यावर कळलं मातृवट्यावर पितृ गोट्यावर छाया खटावर. अरे आग लागो तुझ्या बंगल्याला. तू लिहितो कशाला? लय बोभाटाव. एखाद्याच्या घरी जावं त्याच्या सोप्यावर बसावं, ते आपलं काही ऐकत नाही. ते त्याचंच सांगतं. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही. साहेबाचं ना आपलं लय जमतं. ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला घाल डोक्यात सोपा आमच्या. तुझ्या सोप्यावरच बसलो ना बाबा. किती मोठेपणा आणि कशाचा. अहो काही माणसं निम्म्या कीर्तनात येतात आणि निम्म्या कीर्तनात पुन्हा स्टेजवर येऊन बसतात आणि मग त्याचा कार्यकर्ता आमच्या कानात येऊन सांगतो, ताई साहेबांचं हे नाव कीर्तनात घ्या. साहेब सांगतो कार्यकर्त्याला, ताईला सांगा मी कोण आहे. साहेब काय म्हणतो? ताईला सांगा मी कोण आहे. साहेबाला माझं उत्तर आहे, तुला जर सांगावं लागतं तू कोण आहे तर तू विचार कर तू कोण आहे. कारण येड्या तुला सांगावं लागतं तू कोण आहे. आमच्या कपाळाचा गंधन गळ्याची माळ बघितली की यमदूत सुद्धा म्हणतात, अरे वैष्णव आहे त्याच्यापासून 4 हात लांब जरा. हे वैभव आहे रे दादा, सांगणं कुठं असतं का.
न सांगता तुम्हा कळू येते हे वैभव आहे दादा, आणि हे तुझ्याशिवाय शक्य नाही विठ्ठला. पण कशाला चुकीच्या गोष्टीत गुंतू? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाचा बाप जर वैष्णवाचं कौतुक करत असेल तर मी तोच होतो जो तुझ्या दासत्वाच्या पात्रतेचा असेल. नकोच देवा हा बाकीचा गोंधळच नको. ते किरडू जरी कापडाचा